मित्रांनो, 20 जुलैच्या रोजी दिल्लीच्या छाताडावर एक असा जनसैलाब घडला ज्याने देशाच्या राजधानीला आणि केंद्र सरकारला हादरवून सोडलं. रस्त्यावर जिथे पाहावं तिथे फक्त माणसांचे चेहरे आणि घोषणांचे फलक दिसत होते. गर्दी इतकी प्रचंड होती की प्रत्यक्ष उपस्थित लोकांना सुद्धा या गर्दीचा आकडा सांगणं अशक्य होतं. पण जेव्हा आकाशातून ड्रोन कॅमेऱ्याचं फुटेज आलं तेव्हा समोर आलेलं दृश्य पाहून प्रशासनाचे डोळे विस्फारले. तो आकडा साधारण 60 ते 70 हजारांच्या घरात असल्याचा अंदाज वर्तवला गेला. ही गर्दी होती कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांची आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदे लावून उभे राहिलेल्या प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थकांची. 20 जुलैच्या संपूर्ण दिवसभरात या आंदोलनाची चर्चा केवळ दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशभरात गल्लीबोळात आणि सोशल मीडियावर तुफान गाजली. मित्रांनो, ही तुफान गर्दी काही एका रात्रीत जमलेली नाही. गेल्या 30 दिवसांपासून हे आंदोलन जंतर मंतरवर अगदी शांततेत सुरू होतं. सुरुवातीला प्रसारमाध्यमांनी आणि सरकारने याच्याकडे अक्षरशः दुर्लक्ष केलं. पण अचानक असं काय घडलं की 30 दिवस दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला आंदोलकांसमोर चर्चेसाठी यावं लागलं? सोनम वांगचुक यांच्या उपोषणाने या आंदोलनाला कसं देशव्यापी स्वरूप दिलं आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे ठाम मागण्या करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी आपली भूमिका थोडी मऊ का केली? या ऐतिहासिक सोमवारच्या मोर्चाची संपूर्ण इनसाइड स्टोरी, त्याची कारणं आणि त्याचे देशभराच्या राजकारणावर झालेले परिणाम आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रोनक सरनोबत. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. मित्रांनो, या संपूर्ण आंदोलनाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे दिवस मागे जावे लागेल. कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर जेव्हा आपले ठिय्या आंदोलन सुरू केले तेव्हा त्याची मुख्य मागणी देशातील शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणाऱ्या खेळाविरोधात होती. सुरुवातीचे 25 दिवस हे आंदोलन अत्यंत शांततेत सुरू होते. देश विदेशात आपल्या नव्या प्रयोगांसाठी प्रसिद्ध असलेले सोनम वांगचुक जेव्हा या आंदोलनात उतरले तेव्हा विद्यार्थ्यांना वाटलं की त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल. परंतु सुरुवातीला प्रशासनाने आणि सरकारने आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला खरा टर्निंग पॉईंट मिळाला जेव्हा दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून बळाचा वापर करून ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. ज्या माणसाने देशाला लडाखमध्ये पर्यावरण आणि शिक्षणाचे धडे दिले त्याला गुन्हेगारासारखं नेलं जात असल्याचे पाहून देशातील युवा वर्ग खवळून उठला. या एका चुकीमुळे आंदोलनाला रातोरात देशव्यापी स्वरूप मिळाले. पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी 20 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत महामोर्चाची हाक दिली. लडाख, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी आणि नागरिक दिल्लीकडे येऊ लागले. 20 जुलैची सकाळ दिल्लीच्या सीमेवर कडक बंदोबस्त असूनही 60 ते 70 हजारांचा जनसैलाब रस्त्यावर उतरला. या आंदोलनाला मिळालेला मोठा प्रतिसाद आणि देशभरातून उठलेला विरोधकांचा आवाज पाहून अखेर सरकारला नमते घ्यावे लागले. गेल्या 30 दिवसात आंदोलकांची साधी विचारपूस न करणाऱ्या प्रशासनाने सोमवारी अचानक चर्चेची तयारी दर्शवली. सोमवारी झालेल्या हा राजकीय घडामोडींमध्ये 2 सर्वात मोठे बदल पाहायला मिळाले. पहिलं म्हणजे आंदोलनाचा प्रचंड विस्तार पाहून केंद्रीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि शिक्षण मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी आंदोलकांच्या शिष्टमंडळींशी तातडीने चर्चा करण्याची तयारी दाखवली. दुसरं म्हणजे सोनम वांगचुक यांची बदललेली भूमिका. याआधी सोनम वांगचुक आणि CJPची सर्वात प्रमुख आणि ठाम मागणी होती की शिक्षण मंत्रीचा राजीनामा द्यावा. परंतु सोमवारी चर्चेचे दरवाजे उघडल्यानंतर त्यांनी आपली मागणी थोडीशी शिथिल केली. आमचा लढा कोणत्याही एका व्यक्तीच्या राजीनाम्यापेक्षा शिक्षण व्यवस्थेतील कायमस्वरूपी सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे, असं त्यांनी स्पष्ट म्हटलं. मित्रांनो, 20 जुलैचा हा महामोर्चा केवळ एका पक्षाचं किंवा एका व्यक्तीचं आंदोलन उरलेलं नाही तर तो देशातील तरुण पिढीचा आक्रोशाचा प्रतीक बनलाय. कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाने हे सिद्ध करून दिलं, लोकशाहीत जेव्हा शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न होतो तेव्हा जनक्षोभेचा असा उद्रेक होतो. तुम्हाला काय वाटतं? सोनम वांगचुक यांनी राजीनाम्याची मागणी शिथिल करून योग्य पाऊल उचलले का? तुमची प्रामाणिक मते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.